मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे. माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. जय मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 21,930 वरती. 21,930 वरती निफ्टीने आजच्या दिवशी या ठिकाणी फायनल क्लोज दिला. आणि आजच्या दिवशी मार्केटमध्ये काय झालं, मार्केट गॅपअप झालं ओपन 22,000च्या वरती मार्केट गॅपअप ओपन झालं. आणि आपण काल पण एक्सप्लेन केलेलं होतं की ही एक सायकोलॉजिकल लेवल असते. ठीक आहे, हा एक कॉल रायटरचा झोन असतो. मार्केट इथं सस्टेन व्हायला पाहिजे. जरी इथे ओपन होत असेल मार्केट सस्टेन व्हायला पाहिजे. जर सस्टेन होत असेल तर एक मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंग मूव्ह येऊ शकतो असं आपण म्हटलं होतं. पण त्या ठिकाणी सस्टेन झालं नाही मार्केट. आपण लाईव्हमध्ये पण प्रायजेक्शन बघितली होती. ठीक आहे, मार्केट आपल्याला कंटिन्युअस खाली येताना दिसलं. नंतर थोडं रिकवर झालं, म्हणजे 21,850च्या आसपास जाऊन मार्केट थोडं रिकवर पण झालेलं होतं. त्या लेवलला मार्केटने सपोर्ट घेतला होता. तर लेवल कशा काम करतात बघा. ही जी लेवल दिसते ना तुम्हाला 21,850ची, ही एक सपोर्टचं काम करते. पहिले होती रेजिस्टन्स, नंतर ती काय म्हणत असते सपोर्ट. तर मार्केट थोडंसं अपसाईडला जाताना दिसते आपल्याला. जरी मार्केटमध्ये इथे रिजेक्शन आलं वरच्या लेवलपासून, कारण की तो एक कॉल रायटरचा झोन असतो. मी तुम्हाला सांगितलंच, मार्केटमध्ये तिथून सेलिंग येत असते. पण इथे जर प्राईसचं स्ट्रक्चर बघितलं तुम्हाला समजेल. इथे ही प्राईज ना स्लोली वरतीच जाते मित्रांनो. हे बघा, ही प्रायजेक्शन जी असते ना, ही तुम्हाला ओळखता आली पाहिजे. प्राईज या ठिकाणी वरती शिफ्ट होते. मोठं करेक्शन तुम्हाला दिसत नाही. काल पण आपण या ठिकाणी अशी लाईन ड्रॉ केली होती, ट्रेंड लाईन ड्रॉ केली होती. आणि तुम्हाला म्हटलं होतं याच्या खाली जर मार्केट स्लिप होत असेल तर मग मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकते. इथं काय येणार, सेलिंग येणार. मार्केट गॅपअप झालं ओपन 21,850 वरती येऊन सपोर्ट घेतला आणि क्लोज दिला 21,930च्या वरती. पाहिजे तशी सेलिंग पण मार्केटमध्ये येत नाही. एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली असेल, तुम्ही पण ऑब्झर्वेशन चार्टचं केलेलं असेल, जे लाईव्ह मार्केटमध्ये बघत असेल त्यांनी पण मार्केटला बघितलेलं असेल की मार्केटमध्ये सेलिंग तर येते सुरुवातीला, पण मार्केट नंतर रिकवर होऊन जातं. पाहिजे तसे मार्केटमध्ये सेलिंग नाही. मार्केटचं स्ट्रक्चर अजून खराब नाही आहे. ठीक आहे, जर येणाऱ्या दिवसांमध्ये 22,000च्या वरती मार्केट सस्टेन व्हायला लागलं आणि हा जो ऑल टाईम हाय निफ्टीचा हा जर ब्रेक झाला, इथून पुन्हा एक ट्रेंडिंग मूव्ह आपल्याला बघायला मिळू शकतो. मार्केट वरच्या लेवल आपल्याला दाखवू शकतं परफेक्ट, कारण की 1-2 अटेम्प्ट या ठिकाणी झाले. पहिले ह्या ठिकाणी पण या 2 दिवसाच्या कॅन्डल बघा, त्यांचं रिजेक्शन ह्याच लेवलपासून आलं. ही पण मोठी कॅन्डल बघा, जिला शॅडो बनलेली होती, आपण तिला पण एक्सप्लेन केलं कालच्या दिवशी. इथे पण बघा रिजेक्शन तिथूनच आलं. इथं शक्यता आहे मार्केटमध्ये 100% आपण बरोबर नाही ठरू शकत मित्रांनो. आपलं ॲनालिसिस चुकू पण शकतं, आपण चुकू शकतो. पण प्रोबॅबिलिटी काय की मार्केट त्या लेवलला जातं आहे, तिथे रिजेक्शन येतं आहे, तिथं सेलर येत आहे. तर ही लेवल जर ब्रेक झाली तर इथे मोमेंटम येऊ शकतो मग मार्केटमध्ये, आणि ती रॅली चांगली असणार. लक्षात घ्या, ही रॅली इथून चांगली असू शकते. बघायचं आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये मार्केट काय करतं आहे. ही जी प्रायजेक्शन बनते त्यानुसार मार्केट वरती जातं आहे का ते आपल्याला बघायचं आहे. ते खाली पण येऊ शकतं. व्हायला काय, मार्केट आहे शेवटी, सुप्रीम येते, त्याला 100% कोणी ओळखू शकत नाही. मी म्हणतो इथून वरती जाईल, ते ब्रेकडाऊन देऊन इथे कंटिन्युअसली त्याच्यामध्ये सेलिंग पण येऊ शकते 2-3 दिवसामध्ये. यायला काय, किती खाली येऊ शकतं. ही एक रेंज तर बनलेलीच आहे मार्केटसाठी. हे बघा, मार्केट इथून जर स्लिप झालं खाली आलं तर पुन्हा ह्याच रेंजमध्ये येणार. हा झोन बघा तुम्ही, याचं ऑब्झर्वेशन करा. या झोनमध्ये पुन्हा अडकणार मार्केट. म्हणजे काय, हे साईडवेज झोन आहे पूर्ण. हा पूर्णपणे साईडवेज झोन आहे. रेंज किती, 1,000 पॉईंटची परफेक्ट. 1,100 पॉईंट आपण म्हणू शकतो. 20,000ची लेवल पकडा अप साईडला आणि खाली 21,000चा सपोर्ट. ही एक 1,000 पॉईंटची रेंज आहे. जेवढ्या वेळ मार्केट इथं थांबेल ट्रेंडिंग मूव्ह नसणार. मार्केट अप अँड डाऊन करत राहणार या ठिकाणी. ठीक आहे, एक दिवस वरती जाणार, एक दिवस खाली येणार, असं होत जाणार. जोपर्यंत त्याच्या बाहेर जात नाही, हे रेंजच्या बाहेर जात नाही, तोपर्यंत मार्केट ट्रेंडिंग नसणार. आणि ऑप्शन बायरला पाहिजे असतं ट्रेंडिंग मार्केट, ऑप्शन सेलरला पाहिजे असतं असं साईडवेज मार्केट. इथे पैसा बनवत असतो ऑप्शन सेलर, इथे पैसा लूज करत असतो ऑप्शन बायर. ठीक आहे, एक पैसा बनवणार तर एक पैसा घालवणार, समजतं. अशी ॲक्टिव्हिटी ऑप्शनमध्ये होत असते. मी तर प्रत्येकाला सांगतो तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग तर करू नका. ठीक आहे, ऑप्शन ट्रेडिंग करायला पण नको. करायचं तर मार्केटमध्ये अनुभव घ्या, 3 ते 4 वर्षांचा अनुभव घ्या मार्केटमध्ये, मग ऑप्शन ट्रेडिंगमध्ये उतरा. तोपर्यंत इक्विटीमध्ये चांगला पैसा बनवा. लेवल समजा, टेक्निकलला समजून घ्या, चांगला अभ्यास करा टेक्निकलचा. 3-4 वर्ष नंतर या ऑप्शनकडे. तोपर्यंत ऑप्शनमध्ये प्रॅक्टिस करत चला. ऑप्शनचे बारकावे असतात, शिकून घेत चला. तुम्ही सुरुवातीलाच ऑप्शन ट्रेडिंगमध्ये येतात, मोठा पैसा लूज करून बसतात, मोठा पैसा घालवतात तिथे. तसं करायचं नाही, समजलं. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये ताबडतोब येऊ नका. आपण जे ॲनालिसिस करत असतो मार्केटला ओळखण्यासाठी, इंट्राडेमध्ये मार्केट कुठं जाऊ शकतं ते आपण बघत असतो. त्यानंतर ओव्हरऑल ट्रेंड जो असतो मार्केटचा, पूर्ण ट्रेंड जो असतो ना, ओव्हरऑल ट्रेंड तो कोणता आहे मार्केटचा तो बघत असतो. त्यासाठी ॲनालिसिस असतं. आणि ह्या ॲनालिसिसमधून तुम्ही खूप काही शिकू शकतात. ज्याला शिकायचं आहे, ज्याला नाही शिकायचं तो काहीतरी वेगळ्या कॉमेंट करून जाणार, पण ज्याला शिकायचं आहे ना तो खूप काही शिकू शकतो.
तुम्हाला एखाद्या क्लासमध्ये शिकायला मिळणार नाही तेवढ्या गोष्टी ह्या व्हिडिओमधून शिकायला मिळतात, पण तो व्हिडिओ तुम्ही बारकाईने बघितला पाहिजे. समजलं? मग आता उद्यासाठी कसा प्लॅन असेल, मार्केटची डायरेक्शन आपण कशी ओळखू शकतो उद्यासाठी, त्यासाठी जाणार आपण 5 मिनिटांमध्ये. तर मी निफ्टीचा 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये चार्ट ओपन करतो. तर आजच्या दिवशी काय झालेलं होतं मार्केटमध्ये, मार्केट गॅपअप झालं ओपन. ही जी क्लोजिंग बघा मार्केटची कुठे आलेली होती, इथे क्लोजिंग आलेली होती आणि मार्केट इथं डायरेक्ट गॅप ओपन झालं. आणि ही लेवल म्हटलं होतं बघा तुम्हाला, ही आपल्यासाठी रेजिस्टन्स होती, नंतर सपोर्ट बनत असते ती, बरोबर. त्याच्या खाली पण स्लिप झालेलं होतं मार्केट जेव्हा गॅप ओपन होत असतं तेव्हा त्या ठिकाणी ते सस्टेन व्हायला पाहिजे. हा शब्द तुम्ही नक्की लक्षात ठेवायचा. सस्टेन होणं म्हणजे काय, थांबणे. आपल्या मराठी भाषेमध्ये आपण त्याला काय म्हणू शकतो, थांबणे. मार्केट त्या लेवलच्या वरती सस्टेन व्हायला पाहिजे. एक राऊंड फिगर लेवल, एक सायकोलॉजिकल लेवल 22,000ची, त्याच्यावरती मार्केट थांबायला पाहिजे. तेव्हा ह्या स्ट्राईकवरती असणारे कॉल रायटर जे असतात ते एक्झिट होतील. म्हणजे मार्केट जर थोडं वरती जाताना दिसलं तर ज्यांनी कॉल सेल केलेला असतो त्यांना लॉस होत असतो. लॉस झाला म्हणजे तेव्हा ते एक्झिट होणार, असे तर होणार नाही. ते मार्केट खाली आलं तर उलट त्यांना फायदा होत असतो. इथे ओपन इंटरेस्ट जर वाढत गेला कॉलचा तर त्यांना फायदा होणार. ते कशाला निघणार बाहेर. हे जर मार्केट खाली आलं तर त्यांना फायदा होत असतो. समजताय ना. त्यासाठी ते शॉर्ट कव्हर झाले पाहिजे. जर ते शॉर्ट जर कव्हर झाले तर मग मार्केट अपसाईडला मूव देत असतं. तसं झालं नाही, मार्केट खाली आलं. ही निगेटिव्ह प्रायजेक्शन मार्केटने इथे बनवलेली होती आणि ही जी लेवल मी तुम्हाला काल रेजिस्टन्स बोललो होतो ती नंतर बनली सपोर्ट. लेवल कशा काम करतात बघा. ही लेवल तुम्हाला म्हटलं होतं, ही लेवल आपल्यासाठी सपोर्टचं काम करत होती. ही निगेटिव्ह प्रायजेक्शन बनली मार्केटमध्ये, मार्केटने इथे सपोर्ट घेतला आणि मग इथे आपण म्हटलं होतं की मार्केट कसं होतं आहे, रेंज पाऊंड. एका रेंजमध्ये मार्केट इथं फसतं आहे. 21,675 हा बनतो आहे सपोर्ट. ही जी लेवल आहे 22,024ची ही बनते एक रेजिस्टन्स आणि एक बनते सपोर्ट. हे मार्केट फसतं आहे. मग एक ऑप्शन बाहेरने काय करायला पाहिजे, इथे काही करायचं नसतं. तो काय करतो ना, इथे सपोर्ट घेतो वरती जातो, त्याला वाटतं की मार्केट आता इथून रिव्हर्स होणार. मग तो काय करतो, ताबडतोब कॉल ऑप्शन बाय करतो. ते मार्केट येतं एका कॅन्डलमध्ये खाली, स्टॉपला सीट करून टाकतं. पुन्हा वरती जाण्याचा प्रयत्न करतं. तुम्ही कॅन्डल बघतात एक एक, मग तुम्ही काय करतात, पुन्हा इथे कॉल ऑप्शन बाय करतात. पुन्हा मार्केट खाली येतं, स्टॉपला सीट करून टाकतं. इथे काय होत असते, तुमच्याकडून ओव्हर ट्रेडिंग होत असते. मग मार्केटला ह्या रेंजच्या बाहेर जाऊ द्या. जेव्हा मार्केट ह्या रेंजच्या बाहेर जाईल तेव्हा मग तुम्ही इथे एंट्री घेतली पाहिजे. त्या ठिकाणी असतो मोमेंटम. ही जी प्रायजेक्शन बनायची ना निगेटिव्ह, ही दिसते तुम्हाला, ही निगेटिव्ह प्रायजेक्शन. या हायला मार्केट ब्रेक करत नव्हतं, प्रिव्हियस हाय जे होते. इथे पण बघा ब्रेकडाऊन दिला पण रिव्हर्सल देऊन टाकला. ठीक आहे, इथं मार्केट आलं. ही जी प्रायजेक्शन बनायची लक्षात येते ना तुम्हाला, ही प्रायजेक्शन आणि ही जी लेवल होती ही पण सपोर्टचं काम करत होती. इथे जे मार्केट खाली गेलं तिथे जवळजवळ तुम्ही जर ऑप्शन बघितला असता तर जबरदस्त मोमेंटम होती, जे प्रीमियम होतं वाढत होतं. मग काही जण काय करतात, रिटेस्टमध्ये ताबडतोब तिथं पण एंट्री घेतात. तिथे पण घेतली असती एंट्री, तिथे पण तुमचं प्रॉफिटच झालं असतं. किंवा एक स्विंग ब्रेक होतोय, त्या स्विंग ब्रेकमध्ये तुम्ही जर एंट्री घेतली असती तिथे पण तुमचं प्रॉफिट झालंच असतं. तुम्हाला माहीत तर असलं पाहिजे की मोमेंटम कोणत्या लेवलच्या खाली येणार, मी कोणत्या लेवलच्या खाली एंट्री घेतली पाहिजे जेणेकरून माझं प्रॉफिट बनेल. ही डायरेक्शन तुम्हाला ओळखायची असते. ठीक आहे, त्यासाठी मी तुम्हाला लाईव्हवरती पण म्हणतो, सांगा कोणता ट्रेंड आहे मार्केटमध्ये, ओळखा. त्यासाठी असं ड्रॉईंग करायचं असतं चार्टवरती. ही ट्रेंड लाईन ड्रॉ केली, तुम्हाला काय समजतं की मार्केट हे खालच्या दिशेने जात आहे. लो राईजचं फॉर्मेशन तयार करत खालच्या दिशेने जात आहे आणि एक महत्त्वाचा सपोर्ट त्याने इथे ब्रेक केलेला होता. हा मोमेंटम होता, हा कॅच झाला. तुम्हाला थांबायची गरज नाही मित्रांनो, तुम्हाला मग थांबायची गरज नाही. जर तुमचा स्टॉप लॉस 15 पॉईंटचा असेल तर तिथे तुमचं 30 पॉईंटचं प्रॉफिट होत असतं. मग 30 पॉईंटचं प्रॉफिट कमी आहे का सांगा. तुमचा रिस्क रिवॉर्ड 1:2 होतो. तुम्ही रिस्क 15 रुपयांची घेताय, त्या बदल्यामध्ये प्रॉफिट त्या बदल्यात तुमचं प्रॉफिट 30 रुपयांचं बनतं आहे. हा रिस्क रिवॉर्ड तुमचा फेवरमध्ये असतो. तुम्हाला 15 पॉईंट जरी प्रॉफिट मिळत असेल खूप झालं ऑप्शनमध्ये. आजकालचं मार्केट असं आहे, ट्रेंडिंग मूव तर देत नाही आहे, अप अँड डाऊन आहे, तुम्ही बघताय. ठीक आहे ना, तुम्हाला प्रॉफिट बनत असेल तुम्ही निघून गेला पाहिजे. मग नंतर बघा इथे मार्केटने वेळ घालवायला सुरुवात केली, पुन्हा हा एक झोन बनला इथे. हे दिसतंय तुम्हाला, मार्केट इथं वरतीच जायचं शिफ्ट, पण हे काय साईडवेज झालेलं होतं. इथं जे ट्रेंड पकडायला पाहिजे होता त्याचं कंटिन्युएशन व्हायला पाहिजे होतं. जसं हे मार्केट पहिलं खाली यायचं कंटिन्युअसली, इथं थांबलं मग मार्केट. हे जे म्हणतो ना आपण अप साईड डाऊन साईड मूव, फ्लक्च्युएशन, आपण एक शब्द इंग्लिशमध्ये वापरतो त्याला, फ्लक्च्युएशन म्हणजे काय, अप साईड डाऊन साईड. हे फ्लक्च्युएशन, व्हॉलॅटाईल. ही जी लेवल होती सपोर्ट होती पहिली, तुमच्यासाठी काय बनली नंतर, रेजिस्टन्स. हे रेजिस्टन्स बनली तुमच्यासाठी. हे दिसतंय ना तुम्हाला. मार्केटमध्ये प्रायजेक्शन खूप महत्त्वाचे असते मित्रांनो. ही जर तुम्हाला समजली ना खूप फायद्याचं ठरेल तुमच्यासाठी. जेव्हा ही लेवल ब्रेक झाली तेव्हा मग त्याच्यावरती मार्केटमध्ये मोमेंटम आला. हा शब्द लिहून ठेवा, मोमेंटम. ऑप्शन बाहेरला पकडायचा असतो मोमेंटम.
जो स्टॉकमध्ये ट्रेडिंग करत असतो त्याला पकडायचा असतो मोमेंटम. तो जर तुम्ही पकडला तर तुमचं प्रॉफिट बनेल, जास्त थांबायची गरज पडत नाही. आता इथे पण काही जणांनी हा मोमेंटम पकडलेला असेल, आता ह्या ठिकाणी पण हा मोमेंटम काही जणांनी पकडलेला असेल. स्टॉप लॉसचा पॉईंट एकदम छोटा होता तुमचा, मोठा स्टॉप लॉस लावायची गरज नाही. पण तुम्हाला ही प्राइस ॲक्शन समजली पाहिजे. मग ही प्राइस ॲक्शन समजण्यासाठी काय करावं लागेल? बहुतेक जण म्हणतात तुम्हाला अभ्यास करावा लागेल, सर्व गोष्टींचा अभ्यास करावा लागेल. टेक्निकल तुमचं पक्का पाहिजे, चार्टवरती तुमचं ऑब्झर्वेशन पाहिजे, तरच तर तुम्ही प्रॉफिट या ठिकाणी बनवाल. तर तुम्ही या ठिकाणी प्रॉफिट बनवाल, नाहीतर बनवणार नाही. ठीक आहे. नंतर ह्या लेवल जेव्हा त्या रेजिस्टन्सचं काम करत होते, हे बघा ही 965 लेवल, ही पण एक रेजिस्टन्स होती, तिथूनच रिजेक्शन आलं मार्केटचं आणि इथेच क्लोज झालं मार्केट. म्हणजे पाहिजे तसे मोमेंटम मार्केटमध्ये आज पण नव्हती. थोडं बॉटमपासून रिकवर झालं. ही एक लेवल बघा, ही एक लेवल आपण इथे ड्रॉ करून घेऊया. हा एक झोन आहे, ही एक लेवल जवळजवळ 21,860च्या आसपास मार्केटने आज सपोर्ट घेतला. हा एक झोन म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे ना. प्रत्येक वेळेला प्राईसची काय ॲक्टिव्हिटी होते तुम्हाला इथे मागे पण दिसेल. हे बघा इथं ब्रेकआउट दिला होता मार्केटने, इथे सपोर्ट घेतला, हे दिसतंय तुम्हाला. इथे पण मागे पण बघा या लेवलला काय ॲक्टिव्हिटी होते, इथे पण मागे सपोर्ट घेतलेला आहे. ही लेवल आहे, एक सपोर्टचं काम आपल्यासाठी इथे करू शकते. त्यामुळे मी इथे ही लेवल ड्रॉ करून घेतली. आता 850 860चं एक झोन आहे की तो मार्केटसाठी काय सपोर्ट बनतो. इथे हे रिव्हर्सल मार्केट कसं देत असतं ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. त्यासाठी चार्टला तुम्ही ड्रॉईंग करायचं, बघायचं, ट्रेंड बघायचं मार्केटचा कोणत्या दिशेने जातं इथे. समजलं. इथे पण तुम्ही ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकतात अशी, इथे पण ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकतात अशी, अशा प्रकारचे. समजतंय ना. मग आता उद्यासाठी आपल्याला प्लॅन करायचा, डायरेक्शन कशी पकडायची असते बघा, की मार्केट इथून वरती केव्हा जाणार, फ्लॅटमध्ये, गॅपअपमध्ये काय सिनारिओ या ठिकाणी असू शकतो. म्हणजे 21,950च्या आसपास ओपन होतं ह्याच झोनमध्ये. तर तुमचा प्लॅन उद्याचा काय असला पाहिजे की मला मार्केटमध्ये लॉंग जायचं आहे. तर कसं जायला पाहिजे मी? ही जी प्राइस ॲक्शन बनत येते बॉटमपासून, हे दिसतंय स्ट्रक्चर तुम्हाला, हे तर बुलिश आहे. इथून रिव्हर्सल दिलेलं आहे मार्केटने. आपण डेलीमध्ये पण कॅन्डल बघितली, तिला शॅडो बनली. ती शॅडो काय आपल्याला इंडिकेट करते? बाईंगचं प्रेशर. हेच बाईंगचं प्रेशर आलेलं शेवटी. मार्केट जे वरती गेलेलं होतं ही बाईंग मार्केटमध्ये आलेली होती, त्यामुळे कॅन्डलला काय बनली? शॅडो. मग जर मार्केट इथं फ्लॅट ओपन होतं आहे तर माझा प्लॅन काय असला पाहिजे की हा एक रेजिस्टन्स आहे, इथे जो ब्रेकआउट फेल झाला होता, जोपर्यंत मार्केट याच्यावरती जात नाही तोपर्यंत मी प्लॅन करत नाही कॉल साईडला. जसं काल पण आपण म्हटलो होतो की जर मार्केट 21,965च्या वरती जात असेल, तिथं काही प्रोजेक्शन बनत असेल तर मग आपण कॉल साईडचा प्लॅन या ठिकाणी करू शकतो, लॉंग जाऊ शकतो मार्केटमध्ये. आपलं डायरेक्ट टार्गेट असणार 22,000चं, 22,000पर्यंत. आपण 22,000पर्यंत का म्हणणार? एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स, एक राऊंड फिगर लेवल, ती नेहमी आपल्यासाठी रेजिस्टन्सचं काम करणार. आणि शक्यता आहे मार्केटमध्ये, फक्त आपण म्हणू शकतो शक्यता, 100% नाही म्हणू शकत की जायलाच पाहिजे. मी म्हणतोय मार्केट 22,000च्या वरती जाणारच, असं नसतं मित्रांनो. आपण फक्त एक शक्यता लावत असतो या ठिकाणी, अनुमान. हा एक आपला अनुमान असतो. आपण प्राईजवरून ओळखत असतो की प्राईज कोणत्या दिशेने जात आहे, तिचा ट्रेंड कोणता आहे, तो अनुमान लावतो मार्केटमध्ये आपण. असं नाही की मी म्हणायचं 100% मार्केट उद्या वरतीच जाणार, असं नसतं काही. समजताना इथे बघायचं आहे काही प्राइस ॲक्शन होते का, ह्या ठिकाणी मग आपण मार्केटमध्ये जाऊ शकतो लॉंग. आणि आपलं टार्गेट असलं पाहिजे 22,000पर्यंत. मग तिथे पण गेल्यानंतर मार्केटला तिथं सस्टेन व्हायला पाहिजे 22,000च्या वरती. जर झालं सस्टेन तर काय होऊ शकतं? शॉर्ट कवरिंग येऊ शकते मार्केटमध्ये. 22,000च्या वरती जर कॉल रायटर एक्झिट झाली, कॉलची जर अनवाइंडिंग जर झाली तर एक शॉर्ट कवरिंग मूव मार्केटमध्ये इथे येऊ शकतो मग. आणि तो मार्केटला डायरेक्ट घेऊन जाऊ शकतो ऑल टाईम हायपर्यंत. किती आहे? 22,126 आहे माझ्या मते. 2 पॉईंटने वाढलेलं होतं. मागे जी कॅन्डल बघितली ना आपण डेलीची, तिची शॅडो 22,126ची लेवल आहे. तिथपर्यंत मार्केट मग डायरेक्ट जाऊ शकतं जर शॉर्ट कवरिंग मूव आला तर, नाहीतर नाही जाऊ शकत. ठीक आहे. तिथूनच रिजेक्शन येऊ शकतं मग, जसं आजच्या दिवशी आलं होतं. मार्केट त्या लेवलवरती सस्टेन नाही झालं. ठीक आहे. हा फ्लॅटचा सिनेरिओ असतो. त्यानंतर जर मार्केट गॅपअप झालं ओपन, डायरेक्ट पुन्हा उद्या पण 22,000च्या वरती ओपन झालं, किंवा जसं आज झालेलं होतं हीच लेवल आहे समजा, झालं ओपन, पॉसिबिलिटी काय असू शकते? दोन्ही. हे बघा आपण जे ॲनालिसिस केलं ना कालच्या दिवशी, सेम ॲनालिसिस आजच्या दिवशी पण असणार. फरक काहीच नाही आहे, कारण की मार्केटचा क्लोज बघा तिथेच आलेला आहे. हे बघा काल पण मार्केटचा क्लोज इथेच आलेला होता, आज पण मार्केटचा क्लोज इथंच आला. त्यामुळे आपलं ॲनालिसिस काय असणार? सेम आहे, कारण की लेवल त्याच आहे आपल्यासाठी, वेगळ्या काही लेवल नाही. प्लॅन पण आपण तसंच करणार आहे. जसं मी काल तुम्हाला इथे ड्रॉईंग करून दाखवलेलं होतं बघा, असं आठवतं तुम्हाला ही ट्रेंड लाईन, की इथं जर मार्केट फ्लॅट ओपन झालं, ब्रेकडाऊन झालं, आपण पुटसाठी प्लॅन करू शकतो, किंवा या लेवलच्या वरती गेला आपण कॉलसाठी प्लॅन करू शकतो. तेच मी तुम्हाला आज सांगतोय. ॲनालिसिसमध्ये बदल झाला का? नाही.
डायरेक्शन सेम आहे, कारण की मार्केटचं क्लोजच तिथं आलेलं आहे. स्ट्रक्चर तसंच बनलेलं आहे ना. तुम्ही बघा, तुम्ही चार्टला समजण्याचा प्रयत्न करा. जो चार्टला समजेल तो व्यवस्थित समजून घेईल. हे बघा, हे दिसतंय, मी चार्ट तुमच्या समोर ठेवले. दोन्ही चार्टचं ऑब्झर्वेशन करा. कालच्या दिवशी मी या चार्टला असं ड्रॉ केलेलं होतं बघा, इथून ही ट्रेंड लाईन ड्रॉ केली होती अशा प्रकारची. मी यालाच गेलो वरती घेऊन, इथे पण बघा ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन, पुलबॅक आणि प्राईस खाली आली होती. या असं बघत चाला ना तुम्ही. आणि आज पण अशी ट्रेंड लाईन मी ड्रॉ करतोय, हिलाच फॉलो करणार. ही जी ट्रेंड लाईन ड्रॉ केली ना अशा प्रकारची, हिच्यावरच ॲनालिसिस पूर्ण, बदल नाही त्याच्यामध्ये काही. समजलं ना. तर गॅपअपमध्ये बघायचं आहे तुम्ही की मार्केट 22,000च्या वरती सस्टेन होतं का. झालं सस्टेन तर नक्कीच मार्केट पुन्हा अपमूव देऊ शकतं, वरती जाऊ शकतं कंटिन्युअस. ठीक आहे. मार्केट थोडं वीक होण्यासाठी कारण म्हणजे काय ना, HDFC बँक आहे खरं म्हणजे. HDFC बँकमध्ये ना बाईंग येत नाही आणि हिचं वेटेज इंडेक्समध्ये सर्वात जास्त आहे, ती येते खाली. हिच्यामध्ये जर चांगली बाईंग जर झाली ना, निफ्टी बँक इंडेक्स पण वरती जाणार आणि आपला निफ्टी 50 इंडेक्स पण वरती जाणार. जर बँकिंग सेक्टर वीक असेल तर निफ्टी पण वरती जाऊ शकत नाही. एक रिलायन्स आहे, तो किती वरती घेऊन जाणार. तो तर काय प्रत्येक दिवसाला 100 रुपयांनी वरती जाणार नाही रिलायन्स. त्याच्यामध्ये पण थोडी प्रॉफिट बुकिंग येत राहणार. मग इंडेक्सला सपोर्ट करणारा आहे कोण, नाही आहे ना. आय टी पण आजच्या दिवशी वीक होतं, काल होतं स्ट्रॉंग. तर या सर्व गोष्टी बघाव्या लागतात आपल्याला मार्केटमध्ये. ठीक आहे. कारण की निफ्टी 50 इंडेक्स जो असतो ना, एक स्टॉक नाही त्याच्यामध्ये, वेगवेगळे सेक्टरचे स्टॉक असतात, वेगवेगळ्या सेक्टरचे स्टॉक असतात, वेगवेगळे स्टॉक असतात. मग काही स्टॉकवरती जाणार, काही खाली येणार. मग इंडेक्सची मुवमेंट कशावरती होत असते, या स्टॉकवरतीच होत असते. ते बघायचं असतं आपल्याला थोडक्यात. ठीक आहे ना. तर आपण मग गॅपअप जर ओपन झालं तर बघायचं मार्केट सस्टेन होतं आहे का वरती. झालं तर मग ह्या लेवलच्या वरती आपण प्लॅन करू शकतो. 22,030-35च्या वरती आपण प्लॅन करू शकतो पुन्हा अपसाईड मूवसाठी. इथे वरच्या लेवल आपल्याला पुन्हा इथे मिळू शकतात. मार्केट कंटिन्युअसली वरती जाऊ शकतं. बघायचं पण प्राईज ॲक्शनला महत्त्व द्यायचं. प्राईज ॲक्शन जे असते ना, हिला महत्त्व द्यायचं. बघायचं प्राईजची मुवमेंट बघायची, ट्रेंड बघायचा. मार्केट अपट्रेंडमध्ये जातं आहे का, डाऊनट्रेंडमध्ये जातं आहे का, मग तिथे मूव पकडण्याचा प्रयत्न करायचा. रँडम ट्रेडिंग शक्यतो करूच नका. ठीक आहे ना. समजलं. रँडम ट्रेडिंग करू नका की कुठे एंट्री घ्यायची, प्रॉफिट बनवायचं, त्याने लॉस होतील. समजलं. त्यानंतर पुट साईडचा प्लॅन आपला सेम आहे. कालचं जसं मी ॲनालिसिस केलं होतं ना, सेम तसंच की ह्या झोनच्या खाली जर मार्केट गेलं तर पुन्हा ह्या लेवल दाखवेल मार्केट. इथं जर फ्लॅट ओपन होतं आहे आणि हा एक झोन आहे, ही लेवल आता आपल्यासाठी बनेल सपोर्ट. पहिले होती रेजिस्टन्स, ही रेजिस्टन्स होती. आता ही लेवल आपल्यासाठी काय बनली, सपोर्ट. 21,927 फ्लॅट ओपन झालं. ही ट्रेंड लाईन पण बघा, मार्केटने या ट्रेंड लाईनला तुम्ही फॉलो करू शकतात. याच्या खाली जर ब्रेकडाऊन देत असेल, या ठिकाणी पण आपण पुटचा प्लॅन करू शकतो. या लेवलच्या खाली टार्गेट आजचा डे लो लक्षात घ्या, 21,850, 21,832 या लेवलपर्यंत आपण टार्गेट डिसाईड करू शकतो आपलं इथे. आणि हा मोमेंटम असतो या ठिकाणी. आता जे मार्केट होतं ते वरतून स्लिप झालं, पण मोमेंटम त्याने इथेच दिलेला होता मोठा, तो इथे मिळणार आपल्याला. त्या मोमेंटमला तुम्ही पकडलं तर प्रॉफिट तुमचं छान बनतं. मग समजतंय ना. ही प्राईज ॲक्शन असते, हिला ओळखून घ्यायचं, त्यानंतर मग आपला ट्रेड डिप्लॉय करायचा. अंदाजे ट्रेडिंग करू नका मित्रांनो. बहुतेक जण लॉस करतात, त्यांना या गोष्टी खोट्या वाटतात. टेक्निकलशिवाय मार्केट नाही आहे. टेक्निकलशिवाय तुम्ही ट्रेडिंग नाही करू शकत. टेक्निकलचा अभ्यास तुम्हाला करावाच लागेल, टेक्निकल ॲनालिसिस तुम्हाला करावं लागेल. ते जर जमलं तरच तुमची एंट्री चांगली होईल. स्टॉक असू द्या, इंडेक्स असू द्या, ETF असू द्या, काही पण असू द्या, त्यासाठी तुम्हाला टेक्निकल लेवल फाइंड आउट करावे लागतील. तेव्हाच तुमची एंट्री परफेक्ट जागेवरती होईल. नाहीतर तुम्ही कुठे एंट्री करून बसाल, तुम्हाला टेक्निकल तर माहीतच नसतं. ही लेवल पण तुम्हाला लक्षात आलेली असेल. आणि जेव्हा पण ट्रेड घ्यायचा, स्टॉप लॉसचा वापर करायचा. मनात स्टॉप लॉस पकडूच नका. मार्केट सुप्रीम आहे, मार्केटला चॅलेंज करायचं नाही. आपण चुकणार. मी म्हणत नाही असं आहे की मी ॲनालिसिस केलेलं आहे 100% माझं बरोबर असणार, नाही. मी चुकणार त्याच्यामध्ये, मी चुकणार. आपलं ॲनालिसिस असं असलं पाहिजे की मला माहिती आहे की तुम्ही मार्केटवरती जाऊ शकतं, का जाऊ शकतं ते लॉजिक मला माहीत असायला हवं. एवढा तर अभ्यास तुमचा असला पाहिजे. चुकणार तर आपण आहेच की मार्केट इथून वरती न जाता ते खाली येणार, माझा स्टॉपला हिट करणार. त्याच्यासाठी मला तयार राहायचं आहे की मला याच्यामध्ये किती रिस्क घ्यायची, किती रुपयांची रिस्क घ्यायची, मला याच्यामध्ये किती पॉईंटचं मेशन लावला पाहिजे, माझा SLचा काही पॉईंट असतो का, तो बघायचा आहे. तुम्ही बघितलं तर फायदा आहे ना तुमचं त्याच्यामध्ये. ठीक आहे. बघितलं तर फायदा आहे, नाही बघितला तर लॉसच आहे शेवटी मार्केटमध्ये. SL तर त्याच्यासाठीच लावतो की मला लॉस जरी झाला तर छोटा होईल, जास्त होणार नाही. समजलं. तर मित्रांनो, निफ्टीमध्ये तुम्हाला लेवल समजलेले असतील. कोणत्या लेवलच्या वरती आपण लॉंग जाऊ शकतो, कोणत्या लेवलच्या खाली आपण शॉर्ट साईडला जाऊ शकतो, हे तुम्हाला समजलेलं असेल. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे.
व्हिडिओला कॉमेंट पण करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चला. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.